नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसरचं. मित्रांनो, नुकताच टी भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 10 नोव्हेंबर 2024ला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे याची परीक्षा होणार आहे. आणि त्या उद्देशाने मागील वर्षांच्या जे प्रश्नपत्रिका आहेत त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यामधील गणित आणि बुद्धिमत्ता फक्त की मागे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे गणित आणि बुद्धिमत्ता कोणत्या पद्धतीने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याला आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे टीईटीच्या 2021ला झालेली ही प्रश्नपत्रिका. आणि यामध्ये 30 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताशी रिलेटेड होते आणि त्यालाच आपल्याला ते 30 प्रश्न जे आहेत त्यालाच आपल्याला फोकस करायचे आहेत. प्रत्येक ईच अँड एव्हरी प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देईल. एक्सप्लेन तर करून देईलच, शिवाय त्याच्या मागचे शॉर्टकट्स बिहाइंड ट्रिक्स ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगेल. तर जर तुम्ही टीईटी परीक्षा समोर देणार असणार तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. या 2021ला आलेले सर्व प्रत्येक 30 प्रश्न आपल्याला इथे सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. शिवाय रोज मी एक यूट्यूबला व्हिडिओ देईल बरं का. याचाच टीईटी परीक्षेचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काही आहे त्याला आपल्याला डिस्कस करायचं आहे रोज. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आणि तुम्हाला येणारे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीचे असतील त्याला आपल्याला बघायचं. आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता बघायचे आहे, बाकी सर्व विषय आपण सोडून देऊ. तर सर्व विषय तर तुम्हाला माहिती आहेच की मराठी आहे, इंग्रजी आहे, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास सर्वांना 30 प्रश्न आहेत आणि एकूण 150 प्रश्न आहेत. आणि त्या 150 प्रश्नांपैकी आपल्याला गणित बघायचं, जिथे गणित 91 ते 120 30 गुणांसाठी 30 प्रश्न आहेत, प्रत्येकी 1 गुण. तर 91 क्वेश्चन नंबर 91 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सरळ गणित आणि बुद्धिमत्तावरच जाऊया, कारण मराठी ग्रामर किंवा इंग्रजी आपल्याला घेणे नाही. तर आणि जर तुम्ही खरंच तयारी करत असाल तर जे प्रश्न मी समजून सांगतोय तुम्हाला त्या टाईपचे प्रश्न येण्याची शक्यता खूप घनदाट आहे बरं का. कारण खूपदा असं बघण्यात आलेलं आहे की टीईटीचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते मागच्या वर्षी विचारलेले काही प्रश्न त्या टाईपचे प्रश्न संख्या बदलून ते विचारले जातात. तर सर्व प्रश्न बघत असताना तुम्ही कॉपीमध्ये पण नोट करून ठेवू शकता बरं का. त्याचे शॉर्टकट किंवा कशा पद्धतीने त्याला सोडवलं आहे त्याला कॉपीमध्ये सुद्धा तुम्हाला नोट करता येईल. चला, 91 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. चला, आलोय आपण गणित. या 91 पासून 120 पर्यंत प्रश्न म्हणजे एकूण 30 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करणे आहेत. तर एक एक प्रश्न आपण सॉल्व्ह करत जाऊया एकूण 30 प्रश्नासाठी. क्वेश्चन नंबर 91 बघा की 3 पेट्यांमध्ये 216, 126 आणि 162 अशा पद्धतीने वया आहे. आणि क्वेश्चन हा विचारलाय 216, 126, 162 वया, त्या पेट्यातील वयांचे समान वया असलेले गठ्ठे करायचे. यांचे समान गठ्ठे करायचे आहेत असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया घ्या. साधा सोपा प्रश्न आहे. असे प्रश्न भरपूर आपण ऍपमध्ये बघितलेले आहेत की सरळ हा बोलताय की यांच्या मसावी काढा. कुणाचा? हा 216, 126 आणि 162 यांच्या मसावी काढा. आणि मसावी काढण्यासाठी तुम्हाला भागाकाराच्या कसोट्या माहिती असायला पाहिजे. तर भागाकाराच्या कसोट्यानुसार इथे या तिन्ही संख्यांमध्ये असं दिसतंय की 9 ने भाग जातो बघा. 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, हा 9 होत आहे. पुन्हा 1 आणि 2 3 आणि 6 9, पुन्हा 1 आणि 6 7, 7 आणि 2 9. म्हणजे तिन्ही संख्यांमध्ये 9 ने भाग जातो. आणि तिन्ही संख्या जर बघाल तर तुम्हाला तिन्ही संख्या समसंख्या दिसतात बघा. शेवटी 6 आहे, इथे शेवटी 6, इथे शेवटी 2 आहे. आणि जर 9 ने भाग जात असेल आणि समसंख्या शेवटी असेल तर 18 ने पण त्याच्यामध्ये भाग जाईल. म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की या तिघांचा मसावी जो आहे, या तिघांचा मसावी तो तुम्हाला मिळेल 18. तो तुम्हाला मिळेल 18. आणि तिघांचा मसावी जर 18 होत असेल तर 18 पुस्तकांचे किंवा वयांचे गठ्ठे तुम्हाला समान सारखे तयार करता येतील. तर ऑप्शन मध्ये शोधूया आपण 18 कुठे मिळतंय. 6 9 36 18. तर हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. बरं, 18 दुने 36 पण होतं. आता जर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की 9 दुने 18 झाला, 18 दुने 36, तर 36 होण्यासाठी या 36 ने 126 मध्ये भाग जायला पाहिजे, जो 126 मध्ये भाग जात नाही 36चा. या 18 ने या तिन्ही संख्यांमध्ये भाग जातो. जर टाकून बघाल तर या 126 मध्ये पण जातोय. 18 7 126 होतात. म्हणून यांचा मसावी 18 होईल, 36 होणार नाही. तर 18 चे गठ्ठे त्यांना करावे लागतील. चला, पहिला प्रश्न आहे हा नक्कीच समजला असेल तुम्हाला. चला दुसरा बघूया. क्वेश्चन नंबर 92 बघूया.
49.247. जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर याचं थोडं ब्राईटनेस मी कमी करून देतोय, म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल की 49.247 या संख्येतील उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत बघा, ही उजवीकडे 4 दिसतोय, हा याची स्थानिक किंमत काढणे पण आपण शिकलेलो आहे. तर हा डेसिमल पॉईंटच्या नंतर हा 4 दिसतोय, म्हणजे याची स्थानिक किंमत 0.1 आणि 2 म्हणजे 0.4 ही स्थानिक किंमत असायला पाहिजे उजवीकडील 4. समोर बोलताय स्थानिक किंमत डावीकडील 4च्या, आता डावीकडे 4 कुठे आहे तर हा साईड हा दिसतोय तुम्हाला, डावीकडील 4 याची स्थानिक किंमत जर काढायला गेलं तर हा डेसिमल पॉईंटच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे याची स्थानिक किंमत होईल 40. स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे, तर या दोघांची स्थानिक किंमत झाली ही. पण प्रश्न काय विचारलाय, प्रश्न विचारलाय डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, म्हणजे उजवीकडील म्हणजे वरची संख्या याच्या किती पट आहे, म्हणजे या वरच्या संख्येला या खालच्या संख्येने भाग द्यायचा आहे सरळ सरळ, म्हणजे तुम्हाला पट मिळेल. डेसिमल पॉईंट आधी सारखा करून घेऊया. इथे बघा 2 अंकाचा डेसिमल आहे, तर इथे 2 शून्य वाढून घेऊ, म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की वर राहिले 4, कारण डेसिमल पॉईंट आता कट होईल आणि खाली राहिले 4000. यांना जर भाग दिला तर तो 4 1 4 आणि 4 ने याला भाग दिला तर 1000. थोडा ऑप्शनकडे लक्ष द्या. ऑप्शन जे दिले तुम्हाला पॉवर्स मध्ये दिले, पॉवर म्हणजे घातांक स्वरूपात दिलाय, तर 1000 जो आहे तो 10चा घन आहे, 10चा घन आहे, म्हणून याला असं लिहिता येईल 1/10चा घन. आणि 1च्या भागाकारात जर घातांक येत असेल तर तो निगेटिव्ह तयार होतो, म्हणजे याचं फायनल आन्सर व्हायला पाहिजे 10चा घात हा 3 आहे, तर हा निगेटिव्ह मध्ये जाईल -3, आणि असं काहीतरी ऑप्शन तुम्हाला शोधणे आहे. तर ऑप्शन नंबर 4 इथे पण मिळत आहे, तर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. घातांकाचे सर्व नियम आपण शिकलेलो आहे, आणि हा सुद्धा एक साधा सोपासा प्रश्न आहे घातांकाशी रिलेटेड, तो सुद्धा आपण सॉल्व्ह केला. चला जाऊया समोरच्या प्रश्नाला. समोरचा प्रश्न बघूया, क्वेश्चन नंबर 93, 94 आणि 95. 93 नंबरचा तर अगदी साधा सोपा प्रश्न दिसतोय भूमितीवरील. यामध्ये शेजारील समभुज चौकोन, आता समभुज चौकोन आहे, समभुज चौकोनाचा जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला तुमच्या सर्वांना माहितीच आहे. समभुज चौकोनामध्ये ज्यावेळेस 2 कर्ण काढले जातात, 2 कर्ण ज्यावेळेस काढले जातात त्यावेळेस 90 अंशाचा कोन इथे तयार होतो. तर हे जे 2 कर्ण आहेत, हा एक कर्ण आणि हा एक कर्ण, यांच्यामध्ये हा 90 अंशाचा कोन तयार होतो. आणि 90 अंशाचा कोन जर तयार होत असेल तर हा तर झालाय 90 आणि हा 20, तर हा व्हायला पाहिजे 70. आणि अपोजिट अँगल जे आहेत ते त्यांचे सारखे असतात. मग हा 70 आहे, हा 70 आहे, तर हा सुद्धा इकडे 90 होईल, हा सुद्धा इकडे 90 होईल, हा 90 झालाय, तर मग हा सुद्धा तिकडे 70 होईल आणि हा 20 होईल, हा 20 झालाय, तर हा सुद्धा इकडे 20 होईल, हा तर 90 आहे, हा तुमचा 70 इथे तयार होईल. आणि तुम्हाला या एन ची किंमत विचारली आहे बघा क्वेश्चन मध्ये, शेजारील समभुज चौकोनातील एन ची किंमत किती, तर यांची किंमत तुम्हाला 70 मिळते आहे, हा 20 आहे, तर हा सुद्धा 20 होईल, तर हा 70 होईल. यानुसार आपण हे या प्रॉपर्टी सुद्धा समभुज म्हणजे रोम्बस याच्या शिकलेल्या आहेत. तर प्रॉपर्टीनुसार तुमचे उत्तर एन ची किंमत 70 असायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळते, ऑप्शन नंबर 1 मध्ये. चला या क्वेश्चन नंबर नेक्स्ट 94 ला 9 सेंटीमीटर आणि 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर, आता आयताकृती जर काढायची असेल तर असं काहीतरी आयत काढूया, राईट. हा तुमचा 9 आहे आणि हा 40 आहे, 40 लांबी आहे आणि 9 रुंदी, लांबी मोठी असतो. आता हा 40 आहे तर हा सुद्धा 40 होतो, आणि हा 9 आहे तर हा सुद्धा 9 होतो. यामध्ये बोलताय की आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर, तर इथे कर्ण काढूया आपण असा, दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका तयार केल्या. म्हणजे या आयताकृतीला काय केलंय त्यांनी, एक अशा पद्धतीने कट केलाय आणि अशा, म्हणजे 1 2 3 4 4 तुकडे तयार केले, 4 तुकडे तयार केले. आणि मग प्रश्न विचारलाय, तर 2 मोठ्या पतकांची एकूण परिमिती किती सेंटी. आता मोठे पतक म्हणजे हा जो शेडेड भाग दिसतोय, हा मोठे पतक आहे, 2 तयार होतील सारखे, हे 2 लहान तयार होतील. तुम्हाला मोठे जे आहेत तर त्यांची परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे तुम्हाला एक आधी याची परिमिती काढणे आहे आणि याची परिमिती, या दोघांची तुम्हाला बेरीज करणे, म्हणजे ही वरची जी परिमिती मिळेल त्याची दुप्पट जरी केली तरी तुम्हाला उत्तर काढता येईल. चला काढूया. सर्वात आधी तर कर्ण तुम्हाला मिळायला पाहिजे. 40 9 आणि 41 लक्षात घ्या, 40
9 आणि 41 हे ट्रिग्नॉमेट्रिक ट्रिपलेट्स आहेत. एक बाजू 40 असेल, दुसरी 9 असेल, तर सर्वात मोठी बाजू 41 तयार होईल. म्हणजे ही जी सर्वात मोठी बाजू आहे ही 41 तयार होईल. 41. आणि ज्यावेळेस दोन्ही कर्ण एकामेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात त्यावेळेस त्याचे दोन सारखे तुकडे पडतात. तर 41च्या अर्धे हा होईल 20.5, तर हा सुद्धा होईल 20.5. आणि मग परिमिती काढायची आहे तुम्हाला याची काढूया आणि याची दुप्पट करून देऊया, कारण याची सुद्धा परिमिती तीच असेल. हा सुद्धा 20.5 असेल आणि हा सुद्धा 20. चला काढूया. 20.5 आणि 20.5 हे झाले 41 टोटल. 41 अधिक 40, 41 अधिक 40 झाले 81. 41 अधिक 40, तर हा जो त्रिकोण दिसतोय याची परिमिती झाली आहे तुमची 81 आणि हा त्रिकोण त्याला सारखाच आहे. तर याची सुद्धा परिमिती 81 होईल. तर 81 ची दुप्पट करूया. 81 ची दुप्पट म्हणजे 162 सेंटीमीटर. हे दोन मोठे पताके जे तयार झाले आहेत त्याची टोटल परिमिती, एकूण परिमिती 162 सेंटीमीटर. ऑप्शन मध्ये बघूया 162 सेंटीमीटर तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतं. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. असतात साधे सोपे प्रश्न, पण तुम्हाला त्याच्या मागचे जे गुणधर्म आहेत, जे प्रॉपर्टीज आहेत, ते जर तुम्हाला माहिती असतील तर सहज याचे प्रश्न सॉल्व्ह केल्या जातात. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 95, 96 आणि 97 ला बघूया. क्वेश्चन नंबर 95 क्वाड्रॅटिक इक्वेशन वर दिसतोय तो, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन ची माहिती सुद्धा तुम्हाला असायला पाहिजे. तर x² मायनस 9x प्लस 20 याचे जर तुकडे केले क्वाड्रॅटिक इक्वेशन नुसार तर ते कसे होतात. हा x² मायनस 9x प्लस 20 याचे तुकडे करूया. या 20 ला अशा पद्धतीने तुकडे करायचे ज्यांचा गुणाकार तर प्लस 20 आला पाहिजे, पण त्यांची बेरीज वजाबाकी -9 आली पाहिजे. म्हणजे -4 आणि -5 केला तर -4 आणि -5 म्हणजे +20 यांचा गुणाकार केला तर, आणि -4 आणि -5 म्हणजे -9. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल की याला दोन तुकड्यामध्ये जर विभागायचं असेल तर एक होईल x-4 एका कंसामध्ये, दुसरा होईल x-5 दुसऱ्या कंसात. कुणाला या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं. आणि भागाकारामध्ये x-5 बोलताय तर भागाकारामध्ये x-5 घेऊया, जिथे हा x-5 कटलाय. शिल्लक आहे इक्वल टू 0 बरोबर 0 बोलताय, बरोबर हा 0 आहे. तर तुमच्याकडे x वजा 4 बरोबर 0 आहे. तर हा -4 जर तिकडे जाईल तर x ची किंमत तुम्हाला मिळेल +4, कारण मायनस जो आहे तो बरोबरीच्या पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल ते प्लस. तर x ची किंमत तुम्हाला काढायची आहे इथे, तर x ची किंमत असायला पाहिजे 4, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळते. राईट. 5 प्रश्न सॉल्व्ह केलेत आपण. असंच समोर जाऊया. चला क्वेश्चन नंबर 96 ला येऊ. क्वेश्चन नंबर 96. क्वेश्चन नंबर 9. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत एकूण 30,500 रुपये आहेत. एकूण 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असायला पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, एक आहे 2000 रुपयाच्या नोटा एक गठ्ठा आहे आणि एक 500 रुपये यांच्या नोटांचा गठ्ठा आहे. म्हणजे असे प्रश्न जर असतील ना तर मी तर नेहमी रेफर करतो की ऑप्शन वाईज याला डील केला. ऑप्शन वाईज डील केल्याने तुम्हाला उत्तर मिळेल. टोटल त्याच्याकडे 30,500. समजा ऑप्शन नंबर 1 असेल 23, तर याला जर 500 ने गुणाकार केला, याला जर 500 ने गुणाकार केला तर काय मिळतो, 23 म्हणजे 11,500 मिळतो. आता लक्षात घ्या, टोटल तुमच्याकडे 30,500. या 30,500 मधून तुम्ही 11,500 जर मायनस केले 500च्या नोटा तर तुम्हाला बाकीच्या 2,000 असायला पाहिजे, आणि 11,500 मायनस केले तर 19,000 होतात. आता 2,000च्या नोटानुसार 19,000 तयार होऊ शकतो का? नाही होणार. एकतर 20,000 होणार किंवा 18,000 होणार. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर होणार. त्यानंतर याला 500 ने गुणाकार करून बघा काय मिळतंय. याला 500 ने गुणाकार केला तर हा मिळतोय 19,500. 19,500. 30,000 मधून 500 मधून 19,500 जर मायनस केले तर राहिले आहेत 11,000. आता या 11,000 जे आहेत ते 2,000च्या बंडलने तयार होऊ शकतात का? तर होणार नाही. तर 12,000 होतील किंवा 10,000 होतील, 11,000 होणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड सुद्धा तुमचं उत्तर होणार नाही. चला याला बघूया. याला जर 500-500च्या जर 43 तोटा असतील असं जर गृहीत धरलं तर हा होतो
21,500. पुन्हा तुमच्याकडे 30,500 एकूण, त्याच्यामधून 500च्या 21,500 असतील, याला मायनस केलं तर 9,000 व्हायला पाहिजे. आणि 9,000 शिल्लक, हे 2,000 रुपयाच्या नोटा व्हायला पाहिजे. बट 2,000च्या नोटा 9,000 होणार नाही, तर 10,000 होतील किंवा 8,000 होतील, राईट ना. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 पण तुमचं उत्तर चुकीचं आहे. आता एकच ऑप्शन तुमच्याकडे शिल्लक राहत आहे आणि ते ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. चला याला पण व्हेरीफाय करून बघू की याला जर गुणीला 500 केला मी 500, तर हा होत आहे 24,500. 24,500. आता 30,500 मधून 24,500 जर मायनस केले तर 6,000 शिल्लक राहील. आता हे जे 6,000 आहे, हे 6,000 2,000 रुपयाच्या नोटांनी तयार होऊ शकतात का? तर हो, होऊ शकतात. 2,000च्या 3 नोटा असतील तर ते 6,000 तयार करतील. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 49 इतकं असायला पाहिजे. हा प्रश्न असाच सॉल्व्ह केला जातो. असाच म्हणजे याच पद्धतीने म्हणजे जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स नुसारच याला सॉल्व्ह केल्या जातं, राईट. चला हे तर झाले. 96. 97 ला या. हा सुद्धा प्रश्न बघूया. एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 200 आहे. पूरक कोन म्हणजे पूरक कोन काढायचे असेल तर पूरक कोन 90 मायनस एक्स हा होतो पूरक कोन, आणि कोटी कोन म्हणजे 180 मायनस एक्स हा होतो कोटी कोन. या दोघांची बेरीज जी आहे ती 2,000 बोलतोय, 2,000 आहे. तर त्या कोनाचे माप किती? त्या कोनाचे माप काढायचे आहे. तर समजा तो कोन असेल एक्स, तर पूरक कोन जर घ्यायचा असेल तर मी 90 वजा एक्स घेईल, हा झालाय पूरक कोन. आणि कोटी कोन जर घ्यायचा असेल तर तो 180 वजा एक्स घेईल, हा झाला कोटी कोन. इथे बोलताय या दोघांची बेरीज जी आहे ती दिलेली आहे 200. तर त्या कोनाचे माप किती, म्हणजे त्या एक्स ची किंमत तुम्हाला काढायची. चला काढूया. हा बघा मायनस एक्स आणि मायनस एक्स म्हणजे मायनस 2x झालाय. हा तिकडे घेऊन जाऊया. मायनस 2x तिकडे गेला तर प्लस 2x, राईट. या 200ला इकडे कन्वर्ट करू. 180 अधिक 90 म्हणजे 270, आणि हा 200 इकडे आला तर मायनस 200. म्हणजे 270 मधून 200 मायनस केले तर राहिले तुमच्याकडे 70. 2x बरोबर 70 होत असतील तर 2 ने याला भाग दिला तर 35 दुने 70, म्हणजे त्या कोणाचे माप तुमचे 35 असायला पाहिजे. तर कोटी कोन आणि पूरक कोन ही याची सुद्धा प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर 35 शोधी ऑप्शन मध्ये 35 मिळते ऑप्शन नंबर 1 मध्ये, राईट. आय होप की तुम्हाला कळत असेल. आणि जर थोडं वीक असेल तुमचं गणित तर तुम्ही कॉपीमध्ये सुद्धा नोट करून ठेवा, ही अपेक्षा की समोर अशा पद्धतीचे प्रश्न आले तर तुम्हाला सहज करता आले पाहिजे. चला समोर बघूया. क्वेश्चन नंबर 97 झालेत ना आपले समोर. बरं समोर आलेख आहे बरं का, आलेख. आता या आलेखाचे प्रश्न जर सॉल्व्ह करायचे असतील तर आलेखावरून मग हे खालचे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. 2च प्रश्न आहेत यावर. मग हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आलेखाला पुन्हा खाली वर करावं लागेल. त्यामुळे हे 2 प्रश्न आपण ड्रॉप करूया, हरकत नाही, सोपे आहेत ते, पण ड्रॉप करूया. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 100 पासून येऊया सरळ. क्वेश्चन नंबर 100. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असा प्रश्न विचारला. त्रिकोणी संख्या याचा सुद्धा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. आता जर 10 ही त्रिकोणी संख्या जर तयार होत असेल तर त्याचा पाया किती, आधी त्याला आपण काढूया. चला रिकामी जागा इथे दिसत आहे. तर 10 हा जर त्रिकोणी संख्या जर तयार होत असेल तर याचा जर पाया जर काढायचा असेल तर तो कसा काढायचा. तर 10 ची दुप्पट करूया. 10 ची दुप्पट किती, 20. 10 ची दुप्पट 20, आणि या 20च्या आधी येणारा पूर्ण वर्ग तुम्हाला बघायचा. 20च्या आधी येणारा पूर्ण वर्ग तर तो आहे 16. 20च्या आधी येणारा पूर्ण वर्ग कोणता आहे, 16. आणि हा 16 कुणाचा वर्ग आहे, तर 16 आहे 4चा वर्ग. म्हणजे 4 पाया जर असेल, पाया जर 4 असेल तर त्रिकोणी संख्या तयार होते 10. तर आपण तर पाया तर काढलाय, पण प्रश्न हा विचारलाय या संख्येनंतर 8वी संख्या शोधायची आहे. 4 तर हा पाया आहे, 4च्या नंतर 8वा पाया, तर 4 अधिक 8 म्हणजे ती संख्या असायला पाहिजे, तो पाया असायला पाहिजे 12. 8वी संख्याच्या पाया किती, तर तो असायला पाहिजे 12. ऑप्शन नंबर 3 मध्ये उत्तर मिळतंय की या पद्धतीचे प्रश्न सुद्धा
भरपूर परीक्षांमध्ये विचारले जातात त्रिकोणी संख्येवर, बरं का. आणि त्रिकोणी संख्येचं नॉलेज तुमच्या सर्वांना व्यवस्थित आहे असं गृहीतच धरतोय. चला क्वेश्चन नंबर 100 झालाय. क्वेश्चन नंबर 101 ला येऊया. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 2/3 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? आता आपल्याला नियम माहिती आहे की मजुरांची संख्या वाढवली तर कामाचे दिवस कमी होतात किंवा मजुरांची संख्या कमी केली तर कामाचे दिवस वाढतात, म्हणजे दोन्ही व्यस्त प्रमाणात असतात. तर हा जर 2/3 पट होत असेल तर जी दिवसांची संख्या आहे पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? तर याला सरळ सरळ रेसिप्रोकल करा. रेसिप्रोकल म्हणजे व्युत्क्रम, म्हणजे उलट करा. हा जर 2/3 आहे तर याला उलट हा 3/2 पट इतक्याने वाढवावी लागेल. आणि 3/2 पट मिळतो का ऑप्शन मध्ये? हा 1.25 पट आहे, हा 3/4 पट आहे, हा 1.5 पट. बघा 1.5 पट मिळतंय. 3/2 म्हणजे 1.5 असं म्हणता येईल आणि 1.5 म्हणजे 1.5 पट असं करता येईल. साधा सोपाचा 2 सेकंदाचा उत्तर असतो, बरं का. इथे जितकी पट दिली असेल त्याचा उलट करायचं. समजा दुप्पट दिली असेल, दुप्पट तर त्याचा उलट करायचं. जे पट दिलेली असेल त्याचा उलट करणे असतो. तर त्यानुसार मजुरांची संख्या आणि कामाचे दिवस एकामेकांच्या व्यस्त प्रमाणात येतात. तुमचं उत्तर व्हायला पाहिजे ऑप्शन नंबर 3, 1.5. चला क्वेश्चन नंबर 102 ला येऊया. रोमन संख्यांच्या संदर्भात विसंगत पर्याय ओळखा. चला याला थोडंसं रिकामा करून घेतोय मी, म्हणजे आपल्याला इथे त्याला सॉल्व्ह करता येईल. आता रोमन संख्यांचं नॉलेज सुद्धा तुम्हाला असायला पाहिजे. हा जो एम दिसतोय, बरं इथे मी लिहून देतोय रोमन संख्यांचं नॉलेज, बरं का. आय असेल, आय म्हणजे 1, आय जर असेल तर 1, व्ही जर असेल म्हणजे 5, एक्स जर असेल तर 10, एल सी डी एम याला लक्षात ठेवा. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. रोमन अंकांचे हे कोड आहेत, बरं का. तर यानुसार इथे विसंगत हे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी गटात न बसणारा पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे आणि तो ओळखूया. इथे बोलताय एम भागिले सी. बघा एम किती आहे तुमच्याकडे? एम आहे 1000. एम भागिला सी म्हणजे 1000 भागिला सी काय बोलताय? 100. तर 1000 भागिला 100 केलं तर उत्तर येईल 10. म्हणजे ऑप्शन नंबर 1 झालं तुमचं 10. ऑप्शन नंबर 1. इथे बोलताय एक्स एक्स व्ही. एक्स म्हणजे 10, हा एक्स म्हणजे पण 10. बघा एक्स म्हणजे 10 आणि हा व्ही म्हणजे 5. 10 आणि 10 20, 20 आणि हे 5 25, 25 गुणिले हा 4 होईल, बरं. हा 1 आणि 5, 5 पेक्षा 1 ने कमी 4. तर 25 गुणिला 4 म्हणजे हा होता 100. ऑप्शन नंबर 2 झालाय तुमचं 100. तुम्हाला विसंगत घटक ओळखायचा आहे की कोणाचं वेगळं आन्सर आहे. चला एक्स सी म्हणजे बघा काय होतंय 100 आणि हा सी चा आधी एक्स आहे म्हणजे हा झालाय 90 अधिक एक्स म्हणजे 10. तर 90 अधिक 10 हे झाले 100. तर ऑप्शन नंबर 3 किती आहे तुमच्याकडे? 100. ऑप्शन नंबर 4 बघूया. डी म्हणजे 500, वजा म्हणजे वजा सी डी हा 500 आणि सी हा 100. कमी केले तर हा राहिले 400. तर 500 वजा 400 म्हणजे हा होत आहे 100. तर ऑप्शन नंबर 4 झाले तुमच्याकडे 100. तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला विसंगत घटक ओळखायचे आहे. विसंगत घटक म्हणजे त्या 4 पैकी तिघांचे उत्तर सारखे असतील आणि त्या 4 पैकी एक उत्तर जे वेगळं असेल तो तुमचा विसंगत घटक. तर ऑप्शन नंबर 2, 3 आणि 4 यांचे 100 सारखे उत्तर आले. फक्त ऑप्शन नंबर 1 जो आहे त्याचं उत्तर आलंय 10. म्हणजे तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे, एम भागिले सी. रोमन अंक त्यावर आधारित हा प्रश्न होता. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 102 नंतर 103, 4, 5. मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली, म्हणजे हा तुमचा क्लॉकचा प्रश्न दिसतोय, बरं का. मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झाला होता. आता काटकोन तयार होण्याचे 2च पर्याय आहेत. एक तर 9 वाजले असतील तेव्हा काटकोन तयार होईल किंवा 3 वाजले असतील तेव्हा काटकोन तयार होईल. राईट, हे 2च वेळेस काटकोन तयार होतील. म्हणजे 12 जेव्हा 12 वर मिनिट काटा असेल तेव्हा 2 वेळेस तयार होतील. टोटल तर म्हणजे 24 तासामध्ये 44 वेळेस होतात, 12 तासामध्ये 22 वेळेस होतात, हे तुम्हाला माहिती आहे. तयार झालेला दिसला तर आणखी 1.5 तासांनी
त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन आहे. बरं, जर समजा 3 वाजले असतील, कारण मिनिट काटा आहे 12वर, तर 3 वाजले असतील तेव्हा मिनिट काटा 12वर असेल तर काटकोन तयार होईल. आणि दीड तासानंतर मग 4:30 वाजले असतील. 3च्या नंतर दीड तास पुढे गेलो, 3च्या नंतर दीड तास पुढे गेलो म्हणजे 4:30 वाजले. 4:30 वाजले त्यावेळेस मिनिट काटा असा असेल आणि तास काटा या 4 आणि 5च्या दरम्यान असेल आणि 6 इथे असेल. आणि इथे बोलतायत तर किती अंशाचा कोन तयार होईल तुम्हाला. आणि तुम्हाला हे माहिती आहे प्रत्येक तासाला 30 अंशाचा कोन तयार होतो. तर हा इथपासून इथपर्यंत हा तर झालाय 30 अंशाचा कोन. आणि हा तास काटा इथे मध्ये आहे, तर मध्ये हा 30चा अर्धा हा 15, तर 30 अधिक 15 म्हणजे 45 अंशाचा कोन तयार व्हायला पाहिजे दीड तासानंतर. तर 45 मिळतं का आपल्याला ऑप्शन मध्ये? यस मिळतंय, ऑप्शन नंबर सेकंड. त्याला टिक करून घेऊया. 3च्या नंतर दीड तास समोर जाणे म्हणजे 4:30 वाजले असतील त्यावेळेस घड्याळात, आणि 4:30 जर वाजले असतील तर त्यांच्या दरम्यान 45 अंशाचा कोन तयार होतो. चला नेक्स्ट येऊया, क्वेश्चन नंबर 104 वर. इथे एक तुम्हाला संख्या मालिका दिली आहे बरं का. या 15च्या नंतर 26 आलेली आहे, तर 11ने वाढ झाली आहे. 26च्या नंतर 35 आली आहे, तर 9ने वाढ झाली आहे. 35च्या नंतर 50 आली आहे, तर हा 15ने वाढ झाली आहे. 50च्या नंतर 63 आली आहे, 13ने वाढ झाली आहे. तर या ब्लॉक मध्ये कोणती संख्या यायला पाहिजे असा प्रश्न. चला, जर तुम्ही सिरीजला व्यवस्थित जर बघत असाल तर तुम्हाला इथे असं दिसतंय की हे सर्व विषम संख्येने समोर मागे होते. आधी 11ने झाला, मग 2ने कमी झाला 9, मग हा 13. जर थोडं उलट क्रमाने बघाल तर 9 आणि 11, तर हा 13 आणि 15. 13 आणि 15 जर हा असा होत असेल तर हा 17 आणि हा 19 यानुसार सिरीज तयार व्हायला पाहिजे. म्हणजे 63 अधिक 19 जी संख्या येत असेल ती या ब्लॉक मध्ये यायला पाहिजे. तर 63 अधिक 19 जर केलं तर 82 ही संख्या या ब्लॉक मध्ये यायला पाहिजे, तर सिरीज कंप्लीट होईल. ती सिरीजच आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर 82 आपल्याला शोधायचं आहे. 82 मिळतोय ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट येऊया, क्वेश्चन नंबर 105 ला. 88 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृती बाजू किती सेंटीमीटर असेल? चौरसाकृती. थोडं याला मी क्लिअर करून घेत आहे, म्हणजे हा 88 नंबरचा प्रश्न आपल्याला ड्रॉ करता येईल इथे. आता सर्वात आधी तुम्हाला परिघ दिलेला आहे. 88 सेंटीमीटर परिघ जर असेल तर तुम्हाला पटकन कळायला पाहिजे की 14 सेंटीमीटर ही त्रिज्या असायला पाहिजे, राईट ना. 7 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर 44 हा परिघ तयार होतो. 14 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर 88 सेंटीमीटर हा परिघ तयार होतो. आणि 14 सेंटीमीटर जर त्रिज्या तयार होत असेल तर तुम्हाला विचारलंय की चौरसाकृती बाजू किती सेंटीमीटर असेल. आता समजा एखादा सर्कल काढलाय मी, आपल्याला माहिती आहे की याची त्रिज्या जी आहे ती 14 सेंटीमीटर आहे, कारण 88 हा परिघ आहे. तर इथे जर मी चौरस काढतोय, एखादा चौरस जर काढतोय, चौरस, आणि यामध्ये जर हा कर्ण जर काढतोय तर कर्ण जो काढलाय तो व्यास तयार होईल, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास तयार होईल. त्रिज्येचा दुप्पट म्हणजे हा 28 सेंटीमीटरचा तयार होईल, राईट ना. इथून इथपर्यंत 14, इथून इथपर्यंत 14, 14 आणि 14 28. आणि तुम्हाला ही बाजू, या बाजू काढायची आहे की समजा ही जर 1 सेंटीमीटर असेल, कारण हा चौरस आहे, चारही बाजू सारख्या, तर ही सुद्धा 1 सेंटीमीटर असेल, ही सुद्धा 1 सेंटीमीटर आणि ही सुद्धा 1 सेंटीमीटर. इथे जर बघत असाल तर तुम्हाला असं दिसतंय की इथे काटकोन त्रिकोण तयार होत आहे, आणि काटकोन त्रिकोण तयार होत आहे म्हणजे पायथागोरसचा थेरम डेफिनेटली अप्लाय होईल. जिथे या दोन बाजूंचा वर्ग त्याची बेरीज या कर्णाचा वर्ग दाखवावा लागतो. तर इथे या एक्सचा वर्ग प्लस हा एक्सचा वर्ग बरोबर हा 28 चा वर्ग, तर 28 गुणिला 28 असं लिहिता येईल. जिथे एक्सचा वर्ग आणि एक्सचा वर्ग म्हणजे 2x वर्ग झाला तो, ज्यामध्ये या 2ने या 28 पैकी कुणाला तरी भाग दिला तर हा राहिलाय 14, राईट. या 28 चे जर मी तुकडे केले तर 14 गुणिला 2 होईल, म्हणजे असं म्हणता येईल 14 गुणिला 2 गुणिला हा 14, आणि 14 आणि 14 यांचा वर्ग तो बाहेर पडेल, आणि हा 2 जो राहील तो रूट मध्ये जाईल, कारण तुम्हाला एक्सचा वर्ग आहे. तर एक्स ची किंमत काय असायला पाहिजे? हा 14 गुणिला 14 म्हणजे 14चा वर्ग 14 बाहेर निघेल,
पण हा 2 कुणाचाच वर्ग नाही, तर 2 राहील रूट मध्ये, तर x ची किंमत असायला पाहिजे तुमची 14√2 असं मिळतं का? तर ऑप्शन नंबर 1 मध्येच मिळतंय बघा, 14√2. तुम्हाला चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ यांची चांगले नॉलेज असेल तर हे एकदम साधे आणि सोपे प्रश्न तुमच्यासाठी तयार होतात. काहीही किचकटपणा याच्यामध्ये नसतो. चला, 105 प्रश्न झाले आहेत, म्हणजे अर्ध्यावर पोहोचलोय आपण. आपल्याला 120 प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. समोर जाऊया 106 पासून. 106 पासून काय बोलतोय प्रश्न आधी वाचून घेऊया. प्रत्येकी 1.75 मीटर बोलतोय, मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 मीटर, 19.25 म्हणजे 19.25 याला म्हणतात 19.25 कंप्लीट. आणि 20व्याचा 1/4 1/4 भाग म्हणजे 0.25 लांबीच्या दोरीची, आता इतक्या लांबीची दोरी आहे, दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी, लक्षात घ्या इथे बोलतोय दुपदरी, म्हणजे जी दोरी असेल त्याला दुप्पट करणे, त्याला दुप्पट करणे. दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? तर 1.75 हा बोलताय, याच्याने याला भाग दिला 1.75 आणि जर याला भाग दिला तर 25 ने भाग जात आहे. 5 ने जर भाग दिला तर 5 त्रिक 15, मग 4 शिल्लक, डेसिमल पॉईंट इथे येईल. 5 8 40, 2 शिल्लक आणि 5 5 25 भागीला 5 ने इथे भाग दिला, 5 त्रिक 15 म्हणजे डेसिमल पॉईंट मध्ये येईल 5 त्रिक 15 आणि 2 शिल्लक 5 5 25. 35 ने जर भाग दिला तर, किंवा 7 ने पण भाग जात आहे, 7 5 35, 0.5, पुन्हा 3 शिल्लक 0.55 भागीला याला भाग दिला तर 0.7 5 35, 0 0 काढलाय म्हणजे 11 तुकडे व्हायला पाहिजे. त्या दोरीचे किती तुकडे व्हायला पाहिजे? आता लक्षात घ्या प्रश्न, इथे शब्द वापरलाय दुपदरी. दुपदरी नसती जर ती सिंगल रेषा असती, समजा ही सिंगल रेषा असती, सिंगल रेषा, याला मला 11 तुकडे करायचे असतील तर त्याला 10 ठिकाणाहून कापावे लागले असते मला, तर 11 तुकडे झाले असते, राईट ना? हा नियम तुम्हाला माहिती आहे. 11 तुकडे करायचे, समजा 2 तुकडे करायचे, एका दोरीचे 2, या दोरीचे मला 2च तुकडे करायचे, तर मला एकाच ठिकाणावर कापावं लागेल, तर 2 तुकडे होतील एका ठिकाणी. तसेच 11 तुकडे करायचे असतील तर 10 ठिकाणावर मला त्याला कापावं लागेल, 10 ठिकाणावर. पण तो बोलतोय दुपदरी. दुपदरी म्हणजे ही जी दोरी आहे याला अशा पद्धतीने मोडून हे दोन्ही टोके एकत्र जुळवली, एकत्र. मला 10 तुकडे करायचे आहेत, तर आता ही दुपदरी झाली आहे, तर 10च्या अर्धे मला 5च तुकडे करावे लागतील. 1 2 3 4 5, बघा हा एक तुकडा, हा एक तुकडा, असे जर काउंट केले तर टोटल 10 तुकडे 10 ठिकाणावर कापण्यात आलेले आहेत, तर ते 11 तुकडे त्याचे तयार होतील. जर दुपदरी असेल तर 10च्या अर्धे मला त्या दोरीला, दुपदरी दोरीला 5 ठिकाणावरून कापावं लागेल, 10 ठिकाणावरून कापता येणार नाही. तुम्हाला ऑप्शन मध्ये बघायचे 5 कुठे मिळतो, तर ऑप्शन नंबर सेकंड तुमचं उत्तर असायला पाहिजे 5. शब्दांकडे लक्ष द्या. कधी कधी हे जसं दुपदरी, खूप विद्यार्थी या अशा शब्दांना मिस करून जातात आणि त्यांना माहिती आहे की 11 तुकडे करायचे आहेत, तर त्यांना 10 ठिकाणावरून कापावं लागेल आणि ऑप्शन मध्ये कुठेतरी 10 मिळतं, याला टिक करतात, पण ते चुकतं. ती जर सिंगल दोरी असती तर 10 ठिकाणावरून कापली असते तर 11 तुकडे झाले असते, पण त्याला दुपदरी केली तर 10च्या अर्धे 5 ठिकाणावरून त्याला कापावं लागेल, तर त्याचे 11 तुकडे होतील. जर तुमच्याकडे एखादी दोरी असेल तर त्याला दुपदरी करा आणि त्याला 5 ठिकाणावरून कापा. तुम्हाला बघा 11 तुकडे झालेले दिसतील त्या दोरीचे. हे प्रॅक्टिकल करून बघा तर तुम्हाला नक्कीच कळेल. चला, क्वेश्चन नंबर 106 झालाय, याला थोडं इरेज करून घेत आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 107 ला बघता येईल आपल्याला. क्वेश्चन नंबर 107 ला एका संख्येस 15 11 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 होते, प्रत्येक वेळेस बाकी 4 होते, तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती असू शकते, असा प्रश्न विचारलाय. आणि असे प्रश्न आपण लसावी मसावी मध्ये शिकलोय की या तिघांचा पण लसावी काढा आणि शिल्लक किती आहे, तर शिल्लक संख्येच्या नियमामध्ये जे 4 उरते आहे ते 4 त्याच्यामध्ये बेरीज करून टाका. चला यांचा गुणाकार करून घेऊया बरं का. 15 11 आणि 12चा, तर 15 गुणीला 11 म्हणजे 165 झाले आणि गुणीला 12 केला तर काय मिळतंय बघा, 12 पंचे 60, 6 शिल्लक, 12 सकम 72 आणि 6 78, 7 शिल्लक,
12 आणि 7 19, 1980 मिळतोय तो, आणि शिल्लक 4 उरते. या 1980 मध्ये या तिघांनी पण भाग जाईलच, पण शिल्लक 4 केव्हा उरतील, ज्या वेळेस याच्यामध्ये 4 जास्त असतील. तर 1980 अधिक 4 म्हणजे 1984 असं उत्तर कुठेतरी तुम्हाला मिळायला पाहिजे. तर 1984 तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळत आहे, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. राईट, क्लिअर होत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 108 ला घेऊया. थोडं याला इरेज करून घेऊया, म्हणजे क्वेश्चन नंबर 108 सॉल्व्ह करायला सोपं जाईल. काय बोलताय आता, हा तर थोडासा न्यूमरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन आहे, तर इथे तुम्हाला त्याला मीन्स डील करता आलं पाहिजे. बघा 6.5 मायनस 3.3 मायनस 2.5 मायनस मायनस यांची बेरीज करून घेऊया आपण. तर हा होत आहे 5.8 आणि या 6.5 मधून याला मायनस करू तर हा राहिला 0.7. किती राहिले 0.7. इथे ब्रॅकेट कंप्लीट झालं, दुसरा ब्रॅकेट सुरू झाला म्हणजे गुणाकार आहे. गुणाकार यांची बेरीज इथेच करून घ्या. बघा 2 अधिक 3 5, 0.25 मीन्स 0.5 प्लस 0.2 मीन्स 0.7 म्हणजे हा मिळतोय तुम्हाला 5.7. थोडस जर न्यूमरिकल ॲबिलिटी तुमची स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला असं सहज करता येईल, सहज करता येईल. चला हे तर झालं अंशातील सॉल्व्ह केला. अंशातील आता छेदामधील सॉल्व्ह करूया. छेदामध्ये या संख्या दिल्या 1.8 प्लस 1.4 मीन्स 3.2. राईट, ब्रॅकेटच्या नंतर ब्रॅकेट आहे म्हणजे गुणाकार. 6.5 मधून 3.3 मायनस केला तर हा सुद्धा मिळतोय 3.2. इकडे जर बघितलं तर 2.25 प्लस 0.25 मिळतोय, मीन्स हा झाला तुमचा 2.5. इकडे 4.25 मधून 1.75 तर हा सुद्धा मिळतो तुम्हाला 2.5. छेदामध्ये मिळतोय तुम्हाला या पद्धतीने. आता 3.2 इंटू 3.2 म्हणजे 3.2 चा वर्ग म्हणता येईल. 2.5 इंटू 2.5 म्हणजे 2.5 चा वर्ग म्हणता येईल. आणि यांच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, जिथे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग यानुसार तुम्हाला एका ब्रॅकेटमध्ये या दोघांची वजाबाकी आणि एका ब्रॅकेटमध्ये या दोघांची बेरीज असं सहज लिहिता येईल. तर या एका ब्रॅकेटमध्ये जर यांची वजाबाकी बेरीज लिहिली तर 3.2 प्लस 2.5 एका ब्रॅकेटमध्ये बेरीज आणि 3.2 मायनस 2.5 असं तुम्हाला लिहिता येईल. यांची बेरीज जर केली तर 3.2 प्लस 2.5 म्हणजे हा होता 5.7 इंटू 3.2 मायनस 2.5 म्हणजे हा होता 0.7. म्हणजे हे जे वर आले होते याच्या खाली पुन्हा काय मिळत आहे 5.7 इंटू 0.7. जिथे हा 0.7 ला कट करेल, हा 5.7 ला कट करेल, म्हणजे भागीला सारख्या संख्येला सारख्या संख्येने भाग दिला तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 1. हे डिपेंड करतं की तुमचे न्यूमरिकल ॲबिलिटी मीन्स या ज्या बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार भागाकार हे किती स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग असेल तर असे सुद्धा प्रश्न सहज तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 1, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळत आहे. बघा ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. बरोबर, या 30 प्रश्नांमध्ये 1-2 प्रश्न असे न्यूमरिकल ॲबिलिटीचे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील या टीईटीच्या परीक्षांमध्ये. चला समोर जाऊया. 108 झाले, 109 110 सॉल्व्ह करूया. पुन्हा त्याच्या समोर नंतर जाऊया. क्वेश्चन नंबर 109 बोलताय एका वर्तुळाकृती बागेत मध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर आणि 42 मीटर दिली. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील म्हणजे वर्तुळाच्या सरफेस एरियावर असतील तर मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती. म्हणजे लक्षात घ्या एक असा काहीतरी वर्तुळ आहे आणि आयताकृती अशी काहीतरी बाग आहे, ज्यामध्ये मोठी बाजू आहे 56 लिहिले आहे 56, लहान बाजू आहे 42. तर सर्वात आधी आपण याचं क्षेत्रफळ काढून घेऊया. क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी तुम्हाला माहिती आहे. तर याचं क्षेत्रफळ इकडे काढूया. क्षेत्रफळ 56 गुणिला 42, 4 पंचे झालाय हा 20, 5 गुणे 10 आणि 24 म्हणजे 34 आणि 6 गुणे झालाय 12 म्हणजे 2532. हे कशाचं क्षेत्रफळ झालंय, हे झालंय तुमच्या या आपल्या आयताकृतीचं.
आयताकृतीचं क्षेत्रफळ झालंय. आता यामध्ये हा जो शिल्लक पार्ट दिसतोय, शिल्लक पार्ट याचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे. काय होतंय, वर्तुळ भागीमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी एकच दिली आहे. जर मैदानाचे चारही बिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता म्हणजे हे चौकोनी मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर याला काढण्यासाठी मग तुम्हाला इथून एक व्यास काढावा लागेल जो याचा कर्ण होईल. एक बाजू आहे 56, दुसरी बाजू 42 आहे. तर हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. 56, 42 आणि 70 यांचा ट्रिपलेट्स होतो. यांचा होतो ट्रिपलेट म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक ट्रिपलेट. कारण इथे तुम्हाला पायथागोरसचा वापर करावा लागेल. तर ही मोठी बाजू मिळेल तुम्हाला 70, ही मोठी बाजू मिळेल तुम्हाला 70 जो तुमचा व्यास आहे. 70 जर व्यास असेल तर त्रिज्या ही जी आहे ती व्यासाच्या अर्धी म्हणजे 70, या 70चा अर्धी 35 असायला पाहिजे. 70च्या अर्धी असायला पाहिजे 35. आणि यानुसार हा जो संपूर्ण सर्कल आहे, वर्तुळ आहे, त्याचे क्षेत्रफळ तुम्हाला मिळेल. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे पाय आर चा स्क्वेअर. पाय म्हणजे 22/7 गुणिला आर चा वर्ग म्हणजे आर म्हणजे त्रिज्या 35, तर 35 गुणिला 35 यांचा गुणाकार जर केला तर 7×5=35, 22 गुणिला 5 म्हणजे 110 गुणिला हा 35 करूया म्हणजे टोटल हे पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळेल. आणि या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून हा जो मैदान आहे याचं क्षेत्रफळ जर मायनस केलं तर शिल्लक असणारं जे असेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे असायला पाहिजे. चला यांचा गुणाकार करून घेऊया. 0, 11×5=55, 5 शिल्लक, 11×3=33 आणि 5 म्हणजे 38. 3850 हे टोटल वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळालं. त्यापैकी या आयताचे क्षेत्रफळ आहे 2352. त्याला आपण मायनस करून घेऊया. 3850 मायनस 2352 म्हणजे शिल्लक जे काही उरेल ते आयताकृती मैदानाच्या शिवाय त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला म्हणता येईल. चला मायनस केलं तर 10 मधून 2 गेले 8, 1 शिल्लक 9, 1 शिल्लक 4, 1 1498 हे शिल्लक असलेलं क्षेत्रफळ असायला पाहिजे. तर 1498 1 2 3 4 या चौथ्या ऑप्शन नंबर 4 मध्ये बघा 1498 मिळतं. डिपेंड करतं की तुमचे कॅल्क्युलेशनचे स्किल्स किती फास्ट आहे. तर हे गुणाकार किंवा हे वर्ग वगैरे करणे किंवा पायथागोरसचा प्रमेय लावणे हे तुम्हाला सहज करता आलं पाहिजे. तर असे गणित सुद्धा तुमच्यासाठी सोपे होतात. चला क्वेश्चन नंबर 109 झालाय. क्वेश्चन नंबर 110 घेऊया. याला इरेज करून घेऊया म्हणजे क्वेश्चन नंबर 110 ला आपल्याला जागा मिळेल. तुम्ही नोट करून ठेवा बरं का. जर आता इरेज केलंय थोडंसं मागे जाऊन जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर त्याला नोट सुद्धा करते. चला क्वेश्चन नंबर 110 ला येऊया. सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून सविताचे ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1.25 पट आहे. बघा सविता जी आहे तिचं वेतन आहे 10,000 आणि ती कुणाच्या तर वेदिकाच्या. तर वेदिकाचं किती असायला पाहिजे याचा 1.25 पट आहे. 1.25 पट म्हणजे 125 एक पूर्ण आणि 1.25 असं म्हणता येईल 1.25 पट. तर हे जर 1.25 पट असेल 1.25 पट त्याला 1.25 ने जर मी भाग दिला तर वेदिकाचं मिळेल. जिथे 2 शून्य वाढवले तर 125 8,000 होतात. म्हणजे वेदिकाचं वेतन मिळतं तुम्हाला 8,000. पर्सेंटेज आपण शिकलेलं आहे किंवा भागाकाराच्या पद्धती आपण शिकलेल्या आहे. त्याच्यानुसार वेदिकाचं वेतन मिळतंय तुम्हाला 8,000. बघा 8,000 पेक्षा 1.25 पट जास्त म्हणजे 2,000 जास्त. 0.25 जास्त 2,000 जास्त म्हणजे ते 10,000 होते. राईट. हे मिळालं वेदिकाचं वेतनाच्या 1.25 पट. वेदिकाचं मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. आसिया म्हणून एक पुन्हा आहे. तर हे वेदिकाचं जे मासिक वेतन आहे ते आसियापेक्षा दुप्पट आहे. म्हणजे हिचं मग 4,000 असायला पाहिजे. 4,000ची दुप्पट होईल 8,000. 4,000ची दुप्पट 8,000. प्रश्न काय विचारलाय तर सविता आणि आसिया ही सविता आहे आणि हे आसिया यांच्या मासिक वेतनातील फरक किती. सविताचं वेतन आहे 10,000 आणि आसियाचे वेतन आपण काढलंय 4,000. या दोघांतील फरक म्हणजे वजाबाकी 10,000 मधून 4,000 वजा करूया ती होईल 6,000 रुपये. हे त्या दोघांच्या वेतनातील फरक असायला पाहिजे. तर 6,000 रुपये मिळते. ऑप्शन नंबर 1 ला हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. साधा सिंपलचा प्रश्न आहे. तुम्हाला पर्सेंटेज किंवा डेसिमल पॉईंट नुसार भागाकार जर करता येत असेल तर सहज या प्रश्नाला डील करता येईल. चला समोर जाऊया. 110
पर्यंत पोहोचलाय. 10 प्रश्न शिल्लक राहिले, त्याला एक करूया. चला क्वेश्चन नंबर 11 ला. क्वेश्चन नंबर 11. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले. काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले. हे ठरलेलं आहे बरं का, पण इतकेच वाटले असतील असं नाही. परंतु प्रत्यक्षात 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या. आता वाटायचे होते 18, पण जास्त वाटले 24, त्याच्यामुळे 150 कमी पडले. तर या दोघांचा डिफरन्स बघा फक्त. कितीचा डिफरन्स आहे? या दोघांचा डिफरन्स आहे 18 आणि 24 चा डिफरन्स आहे 6. आणि वह्या किती कमी पडल्या? 150. म्हणजे पुन्हा 6 मुलांना त्या 150 वह्या वाटता आल्या असत्या तर त्या मुलांची संख्या किती? टोटल वह्या तुमच्याकडे 150 आणि या दोघांचा डिफरन्स आहे 6. 6 ने 150 ला भाग द्या, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल की त्या वर्गामध्ये एकूण 25 विद्यार्थी असायला पाहिजे. 25 आपल्याला शोधायचं आहे. तर 25 म्हणजे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. हे सर्व शॉर्टकट्स आहेत. शॉर्टकट्स म्हणजे जर तुम्हाला प्रश्नांची ओळख असेल, जर तुम्ही शिकला असाल हे सर्व शॉर्टकट आणि अशा प्रश्नांची ओळख असेल, सहज 5-5 सेकंदामध्ये डील होतात. या दोघांच्या डिफरन्सने जितकं कमी किंवा जास्त असेल बरं का. आता 24 समोर असते, 18 नंतर असते, तर 150 वह्या उरल्या असत्या, तरी तुम्हाला या दोघांच्या डिफरन्सनेच उरलेल्याला भाग द्यायचा आहे किंवा कमी पडल्या त्याला भाग द्यायचा आहे. तुम्हाला अप्रत्यक्ष एकूण विद्यार्थ्यांची संख्या मिळतं, जे 150 भागिले 6 म्हणजे 25 हे तुमचे उत्तर असायला पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 112 ला. क्वेश्चन नंबर, शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या मोजायची. ही आकृती दिली, यामध्ये चौकोनांची संख्या मोजायची आहे. चला मोजूया. बघा, सर्वात मोठा तर हा एक चौकोन मिळतोय. राईट. हा एक चौकोन झाला एक. राईट. आता याला तुकडे करण्यात आले. कसे तुकडे करण्यात आले? बघा, याच्याने एक तुकडा झाला, तर याच्याने तुकडा झाला चौकोन म्हणजे ज्याला 4 बाजू आणि 4 कोण असतील, बस विषय संपला. तो समलंब असायला पाहिजे, आयात असायला पाहिजे, चौरस असायला पाहिजे असं नाही. तर ही जी तयार होत आहे त्याच्यापासून हे 2 चौकोन तयार होते. बघा, हा एक चौकोन तयार झालाय, त्यानंतर हा एक चौकोन तयार झाला. तर या पॉइंट पासून 2 तयार झाले. आधी तर एक सर्वात मोठा आपण घेतला होता, प्लस या रेषेपासून तुमचे 2 चौकोन तयार झाले, 2 चौकोन. त्यानंतर ही पुन्हा एक रेषा बघा, आता याच्यापासून पुन्हा 2 चौकोन तयार होतात. कोणते? तर हा एक चौकोन बघा असा, किंवा दुसरा हा एक चौकोन बघा असा. तर पुन्हा या रेषेपासून 2 चौकोन तयार झाले. समोर बघाल तर तुम्हाला पुन्हा एक इंटरसेक्शन दिसतोय, हा दिसतोय. आता याच्यापासून पुन्हा किती चौकोन तयार होतात? तर व्यवस्थित लक्ष द्या किती चौकोन तयार होतात. तर याच्यापासून एकतर हा सर्वात मोठा चौकोन तयार होतो, हा बघा, हा मोठा. राईट. त्यानंतर याच्यापासून हा सुद्धा एक चौकोन तयार होतो, आणि शिल्लक तुम्हाला पुन्हा एक चौकोन तुम्हाला मिळतोय. तर याच्यापासून असे 1 2 हा एक चौकोन तयार झाला, त्यानंतर हा एक चौकोन तयार झाला, आणि पुन्हा त्याच्यापासून हा सुद्धा एक चौकोन तयार होतो. असे 3 चौकोन तयार होत आहेत. तर इथून 3 चौकोन तयार झाले. तर टोटल किती झाले? आता सर्व इंटरसेक्शन आपण घेतले, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. तर एकूण 8 चौकोन तुमचे तयार व्हायला पाहिजे त्याच्यापासून. तर या आकृतीमध्ये तुम्हाला एकूण 8 चौकोन, त्रिकोण, चौकोन हे सुद्धा मोजता आले पाहिजे. हा होता 112. समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 113 वर. 56 वस्तू समान वाटायच्या असतील, 56 वस्तू समान वाटायच्या तर किती प्रकारे वाटता येईल? सरळ या 56 मध्ये कोणत्या संख्यांनी भाग जातो, फक्त त्याला काउंट करा, म्हणजे तितक्या पद्धतीने वाटते. तर या 56 मध्ये कोणत्या संख्येने भाग जातो? तर 1 ने जातो का? यस जातोय. 2 ने जातो का? जातोय. 3 ने जाणार नाही. 4 ने जातो का? हो जातोय. 5 ने जातो का? नाही. 6 ने जातो का? नाही. 7 ने जातो का? यस जातोय. 8 ने जातो का? 8 ने पण जातोय. 9 ने जातो का? नाही. 10 ने, 11 ने, 12 ने, मग 12 ने जाणार नाही. 13 ने, 14 ने जातोय. 14च्या नंतर पुन्हा 28 ने जातोय भाग. 28 नंतर 56 ने पण 56 मध्ये भाग जातो बरं का. कोणत्याही संख्येमध्ये त्याच संख्येने पण भाग जातो. तर जर समान वाटा करायचा असेल तर किती पद्धतीने वाटता येईल, किती प्रकारे? तर 1 2 3 4 5 6 7 8 8 पद्धतीने समान वाटा तयार करता येईल.
तर ऑप्शन नंबर सेकंड हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. जी पण संख्या दिलेली असेल त्या संख्येमध्ये कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो फक्त त्याला तुम्हाला बघणे आहे. जितक्याही संख्येने भाग जात असतील तितके समान वाटा तयार करता येतील, समान हिस्से तयार करता येईल असं म्हणायला हरकत नाही. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 114 ला आहे, दोन अंकी समसंख्यांची बेरीज किती. दोन अंकी समसंख्या, आता दोन अंकी समसंख्या म्हणजे 11 पासून 99 पर्यंत, पण 11 विषम संख्या आहे, 99 सुद्धा विषम संख्या आहे, विषम संख्या. तर 12 पासून 98 पर्यंत म्हणता येईल, याच दोन अंकी आहेत, याच दोन अंकी त्यांची बेरीज करायची. तर यासाठी सर्वात सोपा उपाय असा की 1 ते 100 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज आधी काढून घ्या. 1 ते 100 पर्यंत तर समसंख्येची बेरीज म्हणजे 100 भागीला 2 अधिक 1 हीच सरासरी होईल. आधी काय काढूया आपण, याची सरासरी, आणि सरासरीला एकूण संख्यांनी गुणाकार करून घेऊ. तर 100 ला 2 ने भाग दिला 50, 50 अधिक 1 51 ही झाली सरासरी. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण समसंख्या ज्या आहेत त्या 50 असतील, कारण प्रत्येक दुसरी संख्या समसंख्या असते. तर गुणीला 50 करूया, म्हणजे हा झालाय 2550. ही काय झाली आहे त्याची बेरीज. बेरीज कुणाची, 1 ते 100 पर्यंत जितक्याही समसंख्या असतील त्या सर्वांची बेरीज झाली आहे तुमची 2550. पण त्या 1 ते 100 पर्यंत एक अंकी संख्या पण आल्या आहेत, 2 4 6 8 इतक्या एक अंकी. मग त्यानंतर 10 ही दोन अंकी आहे बरं का. तर एक अंकी संख्या आपल्याला नको, तर एक अंकी संख्यांची बेरीज त्याच्यामधून मायनस करून घ्या. तर एक अंकीमध्ये कोणत्या कोणत्या संख्या आल्या, 2 आली, 4 आली, 6 आली आणि 8 आली. यांची जर बेरीज केली 2 आणि 4 6 6 12 आणि 8 20, तर हे एक अंकीची 20 याच्यामधून मायनस करून घेऊया आपण. म्हणजे दोन अंकी जितक्या पण समसंख्या असतील त्याची बेरीज मिळेल. तर 2550 मधून 20 मायनस केले तर 2530 असं उत्तर असायला पाहिजे, जे इथे मिळते ऑप्शन नंबर 3 ला. प्रश्न समजून घ्या व्यवस्थित, आणि तुम्हाला शॉर्टकट्स, हे शॉर्टकट्स आहेत सर्व बरं का. हे शॉर्टकट जर माहिती असतील तर सहज उत्तर काढता येईल. चला नेक्स्ट, हे झालंय क्वेश्चन नंबर 114. 115 ला येऊया, याला इरेज करून घेत आहे. क्वेश्चन नंबर 115, 9 व 49, 11 व 111, 19 आणि 247, 21 आणि 85, 12 आणि 33 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती, असा प्रश्न आहे. सहमूळ संख्यांच्या जोड्या. आता सहमूळ संख्यांच्या जोड्या काय असतात त्याला पण समजून घ्या. सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या, दोन संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांमध्ये त्याच संख्येशिवाय किंवा इतर कुठल्याही संख्येने भाग जायला नको. एकने किंवा त्यापैकी दिलेल्या एखाद्या संख्येत त्याच्याशिवाय इतर संख्यांनी भाग जायला नको, त्याला म्हणतात सहमूळ संख्या. जशी पहिली जोडी बघा, 9 आणि 49. 9 आणि 49, तर 9 आणि 49 यांच्यामध्ये सारख्या कुठल्या संख्येने भाग जात नाही, त्यामुळे याला सहमूळ संख्या म्हणता येईल, त्याला सहमूळ संख्या. त्यानंतर 11 आणि 111 बघा, 11 आणि 111, 11 111 मध्ये इतर कुठल्या संख्येने भाग जात नाही, तर ही सुद्धा सहमूळ संख्या म्हणता येईल. त्यानंतर 19 आणि 247 बघा, 19 ही प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहे. 19 ने 247 ला भाग जातो, 19 ने 247 ला भाग जातो, पण या दोन्ही संख्यांमध्ये इतर कुठल्याच सारख्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे ही सुद्धा सहमूळची जोडी असं म्हणता येईल. त्यानंतर 21 आणि 85 बघा, 21 पंचे 85 होतो, पण 21 शिवाय इतर कुठल्याच संख्येने 85 मध्ये भाग जात नाही, या दोन्ही संख्यांमध्ये सारख्या संख्येने भाग जात नाही, तर ही सुद्धा सहमूळ जोडी म्हणता येईल. त्यानंतर 12 आणि 33 बघा, आता 12 आणि 33 मध्ये, या 12 33 मध्ये 3 3 ने याच्यामध्ये पण भाग जातो, याच्यामध्ये पण भाग जातो, कुठल्या तरी इतर संख्येने भाग जातो, त्यामुळे 12 आणि 33 याला सहमूळ जोडी म्हणता येणार नाही. आणि प्रश्न हा विचारलाय की यापैकी किती जोड्या अशा आहेत ज्या सहमूळ आहेत, तर 1 2 3 4 4 जोड्या अशा आहेत ज्या सहमूळ जोड्या आहेत. तर 4 तुम्हाला बघणे हे मिळतं ऑप्शन नंबर इथे 4 ला तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे, राईट. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर समोर 116 ला, 115 आले, 5 शेवटचे शिल्लक राहिले. एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे,
महाराष्ट्र दिन जर शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल असा प्रश्न आहे. कॅलेंडरचा साधा सोपा प्रश्न आहे, पण त्या कॅलेंडरचे ट्रिक्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. महाराष्ट्र दिन जो आहे तो 1 मेला असतो. वर्ष कोणतं पण घ्या, हरकत नाही, कुठलंही वर्ष घ्या. 2024 सुरू आहे ते घ्या, 2020 घ्या, 1900चा घ्या, कुठला पण घ्या. चला आपण घेऊया 2024. तर याचे आणि शिक्षक दिन जो असतो तो 5 सप्टेंबरला असतो. 5 सप्टेंबर हा सुद्धा 2024चाच घ्यावा लागेल, त्याच वर्षीचा आहे. आता यांचे कोड आपण फाईंड करू. इथे स्पष्टपणे दिलाय हा शुक्रवारी आहे, शुक्रवारी. तर याचा शिल्लक संख्या जी आहे ती आधी फाइंड आउट करूया आपण. शिल्लक संख्या काय येतं आणि मग याची शिल्लक संख्या बघूया, आणि जितका काही फरक असेल त्या शुक्रवार पासून त्याला कमी किंवा जास्त केलं तर उत्तर मिळेल. चला कोडचा वापर करू. तारीख दिली आहे 1, तर लिहिला 1. त्यानंतर मे आपला कोड काय 144025036 तर मे तर 5वा महिना आहे, तर 14402 तर तुमचा कोड असायला पाहिजे तो. त्यानंतर 2000ची शताब्दी आहे म्हणजे 6 कोड आहे तुमचा. 24 वर्ष पुढे गेलाय तर 24 लिहिले. 24 पर्यंत येणारे लीप वर्ष, तर 6 चोक 24 म्हणजे 6 लीप वर्ष येतील. इथे 7 आपण कट करतोय, राईट. आणि इथे पुन्हा जर कट होत असेल तर बघूया. 2 आणि 6 8, आणि इथे भाग दिला 7 ने तर 3, 8 आणि 3 11. 11 म्हणजे 11ला 6 आणि 2 8, 8 आणि 3 11. 11ला मी 7 ने भाग दिला तर शिल्लक किती राहील? 7 1 7 4 शिल्लक राहते. शिल्लक किती राहतोय? 4. म्हणजे हा शुक्रवार आहे असं बोलताय, हा शुक्रवार आहे. आता आपल्याला याची शिल्लक कोड काढायचा. शिल्लक कोड याच्यापेक्षा जास्त असेल तर शुक्रवार पासून समोर वाढूया, या 4 पेक्षा कमी असेल तर शुक्रवार पासून कमी करूया. चला 5 सप्टेंबर 2024, 5 चे 5 लिहिले. सप्टेंबरचा कोड किती? तर सप्टेंबर 9वा महिना आहे, तर आपला कोड काय बोलताय? 144025036. बघा 9 पुढे झाले म्हणजे 6. तुम्हाला कोड काय म्हणतोय? 6. सप्टेंबर 2000चा कोड आहे 6, लिहिला 6. 24 वर्ष पूर्ण झाले, 24 पर्यंत 6 लीप वर्ष. इथून जर 7 ने जर भाग दिला तर काही कट होतं का बघा. 7 ने इथे भाग दिला तर 7 त्रिक 21, 3 शिल्लक राहिले. यांची बेरीज करून घेऊया आपण. 6 आणि 5 11 आणि 6 17 आणि 6 20, 3 20, 20 आणि 6 26. 26ला आपण 7 ने भाग देऊया आणि शिल्लक संख्या लिहूया. शिल्लक संख्या 7 त्रिक 21, 21 पर्यंत भाग दिलाय, शिल्लक संख्या किती आहे? 5. आता लक्षात घ्या, याचा शिल्लक कोड आला होता 4 जो शुक्रवार आहे, आणि याचा शिल्लक कोड आलाय 5 जो 1 ने जास्त आहे. तर हा दिवस कोणता असायला पाहिजे? तर शुक्रवारला 1 दिवस ऍड करू आपण, तो असायला पाहिजे शनिवार. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे शनिवार. हे कोड माहिती असतील तर कालमापन म्हणजे कॅलेंडरचे सर्व प्रश्न तुमचे सहज सॉल्व्ह होतात. या कोडवरच सर्व प्रश्न डिपेंड आहेत, राईट. चला हा झालाय प्रश्न कॅलेंडरवरचा. समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 116 झालाय. 117 ला येऊया. हे तुम्हाला समजलं असेल, नसेल तर नोट करून घ्या, किंवा तुम्हाला ऍपवर, आमचे जे ऍप आहे त्यावर तुम्हाला हे सर्व शॉर्टकट्स तुम्हाला शोधता येतील किंवा तुम्हाला मिळतील, बरं का. हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर युट्यूबच्या व्हिडिओला सर्वात पहिलं कमेंट जे असेल ना, त्या कमेंटमध्ये मी ऍपची लिंक सोडून देईल. तुमच्यापैकी जर इंटरेस्टेड असतील कोणी हे सर्व शॉर्टकट शिकायला तर ते ऍप इन्स्टॉल करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीचे शॉर्टकट, जे मी तुम्हाला हे सर्व 30 प्रश्न समजून सांगतोय शॉर्टकटनुसार, सर्व तुम्हाला शॉर्टकट त्यामध्ये मिळतील. चला क्वेश्चन नंबर 117 आहे. विशिष्ट रकमेचे 7/18 पट रक्कम वेदला, किंवा 2/5 पट रक्कम आलोकला, किंवा 3/8 पट रक्कम सानियाला, किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कुणाला मिळेल? आता सर्वात कमी रक्कम काढायचं असेल म्हणजे ज्याचा अपूर्णांक सर्वात लहान असेल, सर्वात लहान संख्या जी असेल अपूर्णांकाची, त्याला सर्वात कमी रक्कम मिळेल. जो अपूर्णांक सर्वात मोठा असेल त्याला सर्वात जास्त रक्कम मिळेल. आता अपूर्णांक लहान या 7/18, 2/5, 3/8 आणि 6/11 पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर हे सुद्धा आपण ट्रिक शिकलेलो आहे आपल्या ऍपवर, की या दोघांचा डिफरन्स बघा. या दोघांचा डिफरन्स 7 आणि 18चा डिफरन्स तुम्हाला मिळत आहे 11. 11 या 11ने 7 आणि
18चा डिफरन्स मिळाला तुम्हाला 11. या 11ने या छेदातील संख्येला भाग द्यायचा आहे. 18/11. चला 11 एक 11, 7 शिल्लक, डेसिमल पॉईंट येईल. 11 सकम 66, 4 शिल्लक, शून्य वाढवला, 11 त्रिक 33. ही याला म्हणतात ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, बरं का, लहान किंवा मोठा अपूर्णांक ओळखण्याची. दुसरा आहे तुम्हाला 2/5. या दोघांचा डिफरन्स बघा, तुम्हाला 3चं मिळतंय. या 5ला 3 ने भाग देऊ म्हणजे 1.66 असा मिळेल तो. त्यानंतर समोर आहे 3 आणि 8चा डिफरन्स मिळतोय 5. या 8ला 5 ने भाग देऊ, 5 एक 5 आणि 6 पंचे 30. त्यानंतर हा 6/11 यांचे डिफरन्स बघा, दोघांचे डिफरन्स आहे 5चं. या 11ला 5 ने भाग देऊ, 11ला 5 ने भाग दिला तर 5 दुने 10 आणि 5 दुने 10. आता हे जे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ज्या तयार झाल्या आहेत यापैकी सर्वात लहान व्हॅल्यू कोणती मिळतोय तर 1.63, 1.66 आणि हा 1.6. तर 1.6 या 1.60 म्हणता येईल. तर या तिघांना हा 2.2 तर मोठा आहे, हा सर्वात लहान मिळतोय. आणि हा सर्वात लहान कोणत्या फ्रॅक्शन पासून तयार झालाय 8/5. आणि 8/5 हा कुठून तयार झालाय या 3/8 पासून. आणि 3/8 कोण आहे तर सानी आहे. 3/8 कोण आहे सानी. म्हणजे सर्वात कमी रक्कम कुणाला मिळाली असेल तर ती सानियाला मिळाली असेल. तर तुमचं उत्तर सानिया ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. राईट. तर अपूर्णांक जे आहेत, कोणता मोठा अपूर्णांक किंवा कोणता लहान अपूर्णांक हे सुद्धा तुम्हाला सहज काढता आलं पाहिजे. हे सर्व शॉर्टकट्स नुसार. चला शेवटचे 2-3 प्रश्न राहिले आहेत, बघून घेऊया त्याला. क्वेश्चन नंबर 118 बघा. आयात हा आणि ब्लँक स्पेस दिली आहे रिकामी जागा, की आयात हा कसा असतो. तर आयात जसा आपण काढतो आपण हा आयात, तर याला काय काय म्हणता येईल तर समांतरभुज चौकोन म्हणता येईल का. समांतर म्हणजे ज्याच्या भुजा समांतर आहेत का. तर बघा ही भुजा याला समांतर असते आणि ही भुजा याला समांतर असते, म्हणजे समांतरभुज चौकोन म्हणता येतं. यस म्हणता येतं याला, समांतरभुज चौकोन म्हणता येतं. दुसरं काटकोन चौकोन म्हणता येतं का. काटकोन म्हणजे जिथे 90 अंशाचा कोन तयार व्हायला पाहिजे, प्रत्येक कोन 90 अंशाचा कोन तयार होतो का तर यस होतोय. बघा हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा, हा 90 अंशाचा आणि हा 90 अंशाचा, म्हणजे याला काटकोन चौकोन सुद्धा म्हणता येईल. समभुज चौकोन म्हणता येईल का याला तर समभुज चौकोन जे आहे त्याच्या चारही बाजू सारख्या असतात, बट आयातामध्ये चारही बाजू सारख्या नसतात, त्यामुळे याला समभुज चौकोन म्हणता येणार नाही. आता ऑप्शन तुम्हाला दिले आहे. नंबर 1 फक्त अ आणि ब, तर यस अ आणि ब, फक्त अ आणि ब फॉलो होत आहे. तर तुमचं उत्तर सुद्धा फक्त अ आणि ब असायला पाहिजे, कारण क फॉलो करत नाही. चला क्वेश्चन नंबर 118 झालाय. 119 आणि 120 दोनच आहेत आता तुमच्याकडे आणि दोन्ही सोपे दिसत आहेत. सोपे दिसत आहेत तर याला फटाफट सॉल्व्ह करून घेऊया, म्हणजे आपलं हे सेशन आजचं संपतं. बट असंच सेशन तुम्हाला उद्या सुद्धा मिळेल, बरं का. हा तर एक झालाय. उद्या सुद्धा मी असंच सेशन तुमच्यासाठी घेऊन येईल जर तुम्ही टीईटीची एक्झाम देत असाल तर. चला हा सुद्धा न्यूमरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन आहे. मगाशीच मी तुम्हाला बोललोय टीईटीच्या परीक्षांमध्ये 2 किंवा 3 प्रश्न न्यूमरिकल ॲबिलिटीवर असतात, ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. आधी मिक्स फ्रॅक्शन दिसतंय 1.1/2 म्हणजे 2 1 2 आणि 1 हा झालाय तुमचा 3/2. राईट. त्यानंतर प्लसचं साईन आहे, याला सॉल्व्ह करू. हा तुम्हाला फ्रॅक्शनचा बेरीज वजाबाकी, तर गुणीला 2 केला, गुणीला 2 केला तर 8 8 सारखे झाले, तर 8 खाली लिहूया. राईट. 5 मधून 1 गुणीला 2 2 वजा केले तर हा राहिलाय 3, हा झालाय 3/8. त्यानंतर इथे गुणीला 24 आहे, तर गुणीला 0.24 आहे, 0.24. न्यूमरिकल ॲबिलिटीचा सहज क्वेश्चन आहे, तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. 8 ने इथे भाग दिला तर 8 त्रिक 24, 0.03 ने जाईल तो, बरं का, कारण 2 अंकाचा डेसिमल पॉईंट आहे, हा 3 अंकाचा पूर्वी आहे. राईट. आणि मग आधी तर तुम्हाला गुणाकार संपवणे, 3 गुणीला 3 म्हणजे 9, म्हणजे हा 3/2 आहे, प्लस 3 त्रिक 9, पण हा 0.09 होईल, 0.09. आणि यामध्ये जर भाग दिला तर 3 ला 2 ने भाग दिला तर 1.5 प्लस 0.09 म्हणजे 1 हा 5 च्या समोर 0 घेतला तर 59 असं काहीतरी आन्सर तुमचं तयार व्हायला पाहिजे. 1.599 ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला मिळेल. न्यूमरिकल ॲबिलिटीचे जर तुमची स्पीड चांगली असेल, कॅल्क्युलेशनच्या स्किल्स चांगल्या असतील तर सहज असे प्रश्न तुम्हाला गुण देऊन जातात.
बट ज्यांना स्किल नसेल किंवा ज्यांची स्पीड नसेल असे प्रश्न सॉल्व्ह करायला त्यांना उशीर लागतो, वेळ लागतो. फायनली आपण पोहोचले आपल्या शेवटच्या प्रश्नावर. क्वेश्चन नंबर 120. काय बोलताय? शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीच्या ए च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते असेल? 2 सेकंदाचे उत्तर. ए च्या विरुद्ध बाजूला याला सोडून हा सी असायला पाहिजे, कारण याला जर फोल्ड केलं तर ए च्या बाजूला सी, म्हणजे ए च्या विरुद्ध असेल तर तो सी असायला पाहिजे. प्रश्न असता बी च्या विरुद्ध कोण, तर बी च्या विरुद्ध कोण असायला पाहिजे? तो असायला पाहिजे डी. प्रश्न असता ई च्या विरुद्ध कोण, तर शिल्लक असलेला ई च्या विरुद्ध कोण असायला पाहिजे? एफ. प्रश्न आहे ए च्या विरुद्ध कोण, तर ए च्या विरुद्ध असायला पाहिजे सी, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, हे जे 30 प्रश्न घेतले बरं का आपण, टीईटीच्या 2021 ला आलेली ही प्रश्नपत्रिका आहे, ज्याच्यामध्ये टोटल एकूण 150 प्रश्न आहेत. पण आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता याचेच प्रश्न आपल्याला डील करायचे होते, कारण आपण जे सेशन घेणार आहोत ते फक्त गणित आणि बुद्धिमत्ताचेच सेशन घेणार आहोत. मी खूप सारे व्हिडिओ बघितले यूट्यूबवर, बट मला सहजासहजी गणित आणि बुद्धिमत्ताचे व्हिडिओ टीईटीचे मला सापडलेले नाही आहेत. त्यामुळे मी हा उपक्रम सुरू केलेला आहे की आता समोर 10 नोव्हेंबरला तर तुमची टीईटीची परीक्षा आहे, तुमचा फॉर्म भरणं सुरू असेलच किंवा तुम्ही फॉर्म भरणारच, की त्याला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. फॉर्म भरून घ्या, आणि जर परीक्षांची तयारी करायची असेल तर गणित आणि बुद्धिमत्ता हा पार्ट सुद्धा तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचा असतो, त्यामुळे याला अंडर एस्टिमेट करू नका. सहज 30 पैकी तुम्हाला 25-26 तर सहज मिळून जातील, जर थोडीशी मेहनत तुम्ही व्यवस्थित केली तर. आणि जर तुम्हाला पूर्णपणे गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर त्यामध्ये सर्वात पहिला कमेंट बघा पिन केलेलं, त्यामध्ये तुम्हाला एका ॲपचं लिंक मिळेल बरं का. त्या ॲपच्या लिंकला ओपन करून ते ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर तुम्हाला त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे सर्व स्किल्स, सर्व शॉर्टकट, सर्व ट्रिक्स तुम्हाला सहज शिकता येतील. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कामात येईल. तुम्ही जर परीक्षा देत असाल तर, किंवा तुमचे मित्र सुद्धा जर परीक्षा देत असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ मी शेअर करा. आणि तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, आणि तुमचे जे कमेंट्स आहेत कमेंट्सनुसार तुम्हाला व्यक्त होता येईल. तुम्हाला तो कमेंट सेक्शनमध्ये तुमचे सजेशन्स देता येईल, तुमच्या तक्रारी काही असतील त्या देता येतील, किंवा तुमचे काही इतर प्रश्न जर असतील जे तुम्हाला जमत नसतील किंवा काही टॉपिक्स असतील त्या संदर्भामध्ये मधून सुद्धा तुम्हाला मला माहिती देता येईल. किंवा याशिवाय जर तुम्हाला याशिवाय पण काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही मला या नंबरवर 95552028 हा माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर. यावर तुम्हाला जर काही तुमचे डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न तुमच्याकडून सुटत नसतील, तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअपवर, लक्षात घ्या, व्हॉट्सॲपवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे प्रश्न तुम्ही पाठवू शकता, किंवा तुम्हाला काही सजेशन्स पाहिजे असतील किंवा काही जे काही तुमच्या तक्रारी असतील त्या या नंबरवर तुम्ही मला शेअर करू शकता. मी तुमच्या नक्कीच प्रश्नांची सर्व उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. राईट. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, किंवा तुमच्या कामाचा आहे की नाही, किंवा अशा टाईपचे व्हिडिओ तुमच्या भविष्यामध्ये समोर येणाऱ्या भविष्यामध्ये कामात येतील की नाही, किंवा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता तुम्हाला रोज एक व्हिडिओ टीईटीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा मिळणार. तर तात्पुरता आता मी इथेच थांबतोय, तुमची रजा घेतोय, आणि पुन्हा तुम्हाला उद्या भेट करेल. आजची तारीख काय? आजची तारीख 13. उद्या 14 तारखेला पुन्हा एक नवीन व्हिडिओ यावरच बरं का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा, ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आपण सॉल्व्ह करूया. राईट. तोपर्यंत तुमची रजा घेतोय. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.